श्री शिवाय नमस्तभ्यम. मूलाधार चक्राला सक्षम करण्याचा आजचा दिवस. स्वतःमधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी, नकारात्मक ऊर्जेपासून लांब राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले चक्र, ज्याचे स्थान आहे मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ, याची अधिदेवता आहे श्री गणेशा. आणि आपण म्हणू शकतो तत्व पृथ्वी तत्व, म्हणजे शरीरामधला अस्थिधातूशी संबंधित असलेले हे तत्व अस्थिधातूचे काम व्यवस्थित राहण्यासाठी, नकारात्मक ऊर्जांपासून लांब राहण्यासाठी ह्या चक्रावर रेकीची साधना खूप फायदेशीर ठरते. कल्पनेमधून आपण इथे 4 पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो. या 4 पाकळ्यांच्या मधल्या पाकळीवर आहे मूळ बीजमंत्र लम, आणि अनुक्रमे बाकीच्या पाकळ्यांवर आहे वम, श शहामृकाचा शम, श षटकोनाचा शम आणि स संगीताचा सम. जेव्हा सातत्याने आपण या उपबीजमंत्रांचं आणि मूळ बीजमंत्राचं उच्चारण करतो, त्याद्वारे या चक्राला जागृती होऊन आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्यामुळे पृथ्वी ग्रहाचे आपण सातत्याने आभार मानतो. पृथ्वी तत्व ज्यामध्ये आहे बाकीची तत्व सामावलेली, जसे की जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, आकाश तत्व, आणि ह्या तत्वांनी तयार झालेले हे शरीर, आणि ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या चक्रांशी, आणि त्याच्यावर आधारित आहे आपला पंचकोश. पंचकोश म्हणजे हा आपण जो फिजिकल बॉडी बघतो ती अन्नमय कोश, मग त्याच्यात जे प्राण वाहतात तो प्राणमय कोश, ज्याप्रमाणे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे मनोमय कोश, त्याच्यावर आधारित आहे आपला विज्ञानमय कोश. विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला व्हायला लागते, आणि त्याच्यावर आधारित आहे आपला आनंदमय कोश. आनंदमय कोश म्हणजे आपली जास्तीत जास्त धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे यांना भेट होते, आणि त्यावेळेस आपण म्हणायचे की आपण आनंदमय कोशाशी, आपण आनंदमय कोशामध्ये आहोत. असे हे महत्त्वाचे असलेले चक्र, मूलाधार चक्र. कल्पना करायची की ज्याप्रमाणे एखादे छान झाड म्हणजे वटवृक्ष आपण म्हणू शकतो, आणि त्याची मुळं खोलवर गेलेली असतात, आणि त्या खोलवर मुळांमधून सगळे पौष्टिक द्रव्य ह्या धरणी मातेद्वारे त्या झाडाला मिळत असते, आणि त्याचे पोषण होत असते, आणि त्याद्वारे त्या झाडाला नवीन पाने येतात, फळं येतात, फुलं येतात. तर असे हे चक्र, आणि ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरशास्त्राशी, आणि ज्याचा संबंध आहे शरीरामध्ये वाहत असलेल्या 72,000 नाड्या, ज्याचे केंद्रस्थान आहे नाभीच्या मागच्या बाजूला, आणि त्याच्यामधल्या अतिशय महत्त्वाच्या 3 नाड्या आहेत. त्या आहेत चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी, ज्याच्यावर आधारित आहे आपले हे शरीरशास्त्र, श्वसनाची प्रक्रिया. तर नक्की रेकीची साधना करा आणि रेकीला आपल्या आयुष्यात घेऊन या. अतिशय मंगलकारी असलेली ही शक्ती, जिच्याद्वारे आपले कल्याण व्हायला लागते, आपल्या घरातल्यांचे कल्याण व्हायला लागते. श्री शिवाय नमस्तुभ्यम. या शिवशक्ती